मराठा समाजासाठी हे आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील साठी SITची नेमणूक करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, काय सांगाल, या SIT कडे तुम्ही कसं बघता? हे बघा की त्या दिवशी जरांगे पाटील साहेब हे बोलत असताना भावनेच्या आहारी जाऊन किंवा कुठल्या तरी पश्चातापातनं मी म्हणू शकेल, त्यांनी या राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी जी काही वक्तव्य केलीत, आणि त्यातल्या त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांवरती एवढी वैयक्तिक विधानं केली की जी या फुले शाहू आंबेडकराच्या पुरोगामी महाराष्ट्रातील, सुसंस्कृत महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती सहन करू शकत नाही, आणि म्हणून ते निंदनीय आहेच। त्याचं समर्थन कोणीही करणार नाही, आम्हीसुद्धा त्याचा निषेध करतो। परंतु हे सर्व अशा वेळेस घडलं की जेव्हा या राज्यातलं विधिमंडळाचं अधिवेशन मुंबईमध्ये सुरू होतं, आणि ते विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळे त्यांनी जे काही आरोप केले त्याचे पडसाद या संपूर्ण राज्यामध्ये पडले, आणि मग विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये या मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, यांच्या समर्थकांनी तो मुद्दा लावून धरला, आणि समर्थकांनी तो मुद्दा लावून धरल्यामुळे विधानसभा अध्यक्षांना पर्याय नसल्यामुळे त्यांनी SIT चौकशी लावण्यात यावी असे निर्देश सभागृहाला दिले, आणि त्याप्रमाणे त्या SIT चौकशीची स्थापना करण्यात आलेली आहे। परंतु मी सुरुवातीलाच जरांगे पाटलांच्या वक्तव्याचं निषेध केलेला आहे, ते निंदनीय आहे। परंतु ते ज्या भावनेच्या आहारी याच्यामध्ये जाऊन त्यांनी ते शब्दप्रयोग वापरले होते, हे शब्दप्रयोग SIT लावण्या इतके त्याला काय म्हणू की हे होते का याचा विचार थोडा व्हायला पाहिजे होता, आणि त्याच्यामुळे त्या SITची सुद्धा मी काही समर्थन करणार नाही। पण या माध्यमातून भविष्यामध्ये या राज्यातले जेवढे काही आंदोलनकर्ते असतील, वेगवेगळ्या संघटना 12 महिने या महाराष्ट्रामध्ये आपल्या संविधानिक अधिकाराकरता आंदोलन करत असतात, त्या आंदोलकांना एक गोष्ट या घटनेमुळे लक्षात घ्यावी लागेल की आपण आंदोलन करत असताना सरकारपुढे आपल्या मागण्या मांडाव्यात, परंतु हे मांडत असताना या राज्याच्या संविधानिक पदावर बसलेले जे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांच्यावर सरकार म्हणून तुम्ही टीका करा, पण वैयक्तिक टीका ज्या दिवशी होते त्या दिवशी सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांच्यासुद्धा भावना असतात, आणि त्यांच्या भावना ज्या दिवशी दुखावतात त्यावेळेस अशा प्रकारची ॲक्शन, कार्यवाही सरकारला करणं बंधनकारक असतं। कदाचित हे सभागृह सुरू नसतं, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू नसतं, तर ही कारवाई कदाचित झाली नसती। परंतु सभागृहाच्या भावना लक्षात घेता सभापतींना, अध्यक्षांना तशा प्रकारचा आदेश द्यावा लागला, निर्णय घ्यावा लागला, आणि आदेश सरकारला द्यावं लागले। त्या आदेशावरून सरकारने ही SIT बसवलेली आहे। बघू आपण आता की या SITमधनं काय बाहेर येते आणि काय नाही आहे। जर आंदोलन हे पहिल्या दिवशीपासून निपक्षपणे झालेले असेल, कुणाच्याही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नसेल आणि काही नसेल, लोकांसाठी चालवलेलं जर हे आंदोलन असेल, तर या चौकशीतनं काही बाहेर पडणार नाही। पण काही विशिष्ट लोकांसाठी चालवलेलं हे जर आंदोलन असेल तर नक्कीच त्या SITमधनं बाहेर येईल, आणि मग काय सत्य आणि काय असत्य ते बाहेर आल्याशिवाय राहणार। सर, या आंदोलनामध्ये आपण जर बघितलं तर म्हणजे विरोधकांकडून एक वेगळा आरोप केला जातो की याला कोणाचा पाठिंबा आहे, सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळ्या, तर कुठेतरी कोणाच्या तरी पाठिंब्यानं आंदोलन होत होतं। आता ते SIT चौकशीतून बाहेर येईलच। आता राजकारणी लोक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करू शकतात, त्याच्याबद्दल नाही, पण आम्ही आंदोलक आहोत।
जरांगे पाटील एक आंदोलक आहे, बबन तायवाळे एक आंदोलक आहे, आमची संघटना एक आंदोलक आहे. आंदोलकाला आपल्या मागण्या सरकारपुढे मांडण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण त्या मागण्या मांडत असताना काही बंधनं आंदोलकाला पाळावी लागतात. ती जर बंधनं पाळली तर सरकार आपलं ऐकते, त्याच्यातनं मार्ग काढते आणि आपल्या मागण्या पूर्ण करते. आता कुठल्या भावनेच्या आहारी त्या दिवशी जरांगे पाटील साहेब ते बोलले याचा मला अभ्यास नाही आहे, परंतु आता याच्यापुढे प्रत्येक आंदोलकाला याची दखल घ्यावी लागेल की आपण आपल्या भावना किती एखाद्या बाबीमुळे दुखावल्या असल्या, काही झालं नसलं तरी आज जी काही एक मर्यादा असते त्या मर्यादेच्या आतमध्येच आंदोलकांनी बोलायला पाहिजे. ती मर्यादा जर ओलांडली मग ते आपल्या अंगावरती येते आणि म्हणूनच काल जरांगे पाटलांना त्यांचे शब्द मागे घ्यावे लागले, दिलगिरी व्यक्त करावी लागली. कुठल्याही आंदोलकावरती ही वेळ यायला नको की त्याला एखाद्या वक्तव्यावरती दिलगिरी व्यक्त करावी लागते किंवा जे काही शब्द त्याच्या तोंडातून निघाले असेल ते त्यांना मागे घ्यावे लागतात. सर, या SITचा आता मराठा आंदोलनावर काही परिणाम होईल असं वाटतं? मला वाटत नाही, कारण शेवटी आंदोलन हे आंदोलन आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता असतात. आता त्यांचे जे समर्थक आहेत, त्यांचे जे चाहते आहेत, ते किती सक्षमपणे आणि भरभक्कमपणे त्यांच्या याही परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहतात त्याच्यावरती आंदोलनाचं भविष्य अवलंबून राहणार आहे. नक्कीच त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे जे सोबत आहेत ते किती त्यांच्यासोबत राहतात यावर आंदोलनाची पुढची दिशा अवलंबून राहील असं तायवाडे सरच सांगतात. कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.